नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात झाली, पण आज घड्याळ नाही, घड्याळ काढलं आहे. थोडंसं डेकोरेशन दाखवते तुम्हाला मी. थोडंसं अजून खाली इकडे काही क्लिअर करायचं आहे. थोडंसं नॉर्मल जेवढं झालं आहे रात्री तेवढं केलं मी. रात्री फक्त सुरुवात म्हणजे दाखवली की डेकोरेशन करायला घेतलं, पण त्यानंतर नाही, सर्दी वगैरे खूप झालेली, हालत खराब झाली, पाऊस खूप चाललेला आणि साफसफाईची कामं 2-3 दिवस पाण्यामध्ये केलेत. ते पाण्यामध्ये करून संध्याकाळची आंघोळी करून असं ते झालं आहे. जरा हे दीदी झोपलेली तिकडे आणि मला तर थोडंसं काही सामान आणायला जायचं आहे, जे खाणं पिणं लागतं घरामध्ये कोणी आल्यावर, फरसाण वगैरे ते. आणि काही लाईटिंग कमी पडल्या. मागच्या वर्षी मंडप केलेला मी, बोलली यावर्षी साधं सिंपल करूया. मंडप वगैरे केलं किंवा मखर लावलं ना, तर गणपती बाप्पाचं जे आजूबाजूचे साहित्य असते ठेवायचे वांदे होतात. मी बोले मोकळा टेबल असू द्या, साधं सिंपल करूया. बाप्पा पण, कारण बाप्पाची मूर्ती मोठी ह्या वेळेला. मागच्या 2.5 फूट होती, ते 3 फूट आहे. तर बाप्पाची मूर्ती, तो पाठ मोठा येणार आहेत आणि साहित्य ठेवायला अजिबात जागा होत नाही. मंडप वगैरे केलं ना, अजिबात जागा होत नाही. अजून इकडे खूप गोंधळ आहे, फक्त वरच्यावर करून घेतलं आहे. अजून इथे पसार आहे टेबलवर, जे जे लागणार साहित्य तिथं ठेवलेलं आहे. आणि लाईटिंग वगैरे करायचे आहेत, कारण आजच नाही केल्या, लगेच रात्री 2 वाजलेले एवढं सगळंच करोपर्यंत. तर आताच काही थोडेसे लाईट, खाण्याचं सामान आणि मला फुलं वगैरे मला उद्या जाता नाही येणार. उद्या बाप्पा आणायचे, म्हणजे 1 दिवस अगोदर आणणार आहेत. मागच्या वेळेला खूप गडबड झालेली, गर्दी असते लालबागला, भयानक गर्दी असते. जर आता मी त्या साईडला गेले तुम्हाला दाखवेल. मी कोल्हापूरवरून आले, त्यानंतर मी आज खाली चाले. 15 दिवस मी अजिबात खाली गेले नाही या पावसाने. आणि बाहेर एवढं छान आहे सगळं गणपती बाप्पाचं वगैरे, पण मी काहीच घेतलं नाही. नको म्हटलं, शूट पण गेले, नको बाहेर जायला, पण तरी घरात बसले बसले दुखणं आले. असू द्या, 2-3 दिवस निघून जातील कसे तरी. आपले 5 दिवसाचे बाप्पा असतात. आता जसे होतील तसे तुम्हाला मी बाप्पाची व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन, कारण काम पण मला, नैवेद्य पाणी पण, पूजापाठ पण, आले गेले पण बघायचे. येणारे जाणारे पाहुणे वगैरे खूप असतात आपल्याकडे. आपल्याकडे काय सगळ्यांकडेच असतात ते, पण मी सांगते इकडे जरा, मग ते सगळं एकटीला बघायचं. सासूबाई पण 2 दिवस लेट येणार आहेत, त्यामुळे एकटीवर लोड येईल. जेवढं होईल तेवढं मी तुमच्याशी शेअर करेल. तुमची तब्येत चांगली राहिली पाहिजे व्यवस्थित. तर चला ठीक आहे. आता यश आणि आदेश आहे घरामध्ये. हे बघा गोंधळ असा म्हणून दाखवत नव्हते, कारण हे सगळे डबे वगैरे इथं ठेवलेत. चला ठीक आहे, बाहेर निघते, बघू बाहेरचं काय आहे ते तुम्हाला थोडंफार शेअर करायचा प्रयत्न करते. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळी तुम्हाला दाखवलं, दादरला वगैरे गेली. तिकडचं एवढी गर्दी, इतकं पण, कारण सामान सगळं गरजेचं होतं आणि सगळं काही दादरलाच भेटतं. क्रॉफिट मार्केटला पण भेटतं, पण मला इकडे फुलं वगैरे जे काय होतं ते आजच आणायचं होतं, त्यामुळं दादरलाच जावं लागलं. मग गर्दी इतकी, आणि त्यात मला झालेली सर्दी. चालून वगैरे आलो कधी आम्ही 4:30 पावणे 5 झालेले घरी यायला. 1 वाजता जे गेलो, पावणे 5ला घरी आलो.
जेवलेलं नव्हतं. माझा उपवास होता, साहेब पण जेवलेले नव्हते. दीदीला जायचं होतं. आता दीदीची ड्युटी चेंज झाली, तिला 4:30ला जायचं होतं. तर मग यशने तिला सोडलं स्टेशनला. आणि जेवण मी सकाळी बनवलं होतं. मी संध्याकाळी जेवणसुद्धा बनवलं नाही. यशला बोलले सँडविच वगैरे मागं बाहेरून, का तर तिथून आलं असं थोडंसं थकल्यासारखं झालं ना. आणि बाकीचे भरपूर कामं, घरातला खूप गोंधळ आहे अजून आजच्या दिवस. हे बघा, मी हे तोरण वगैरे असे दोन्ही दरवाजाला, हे आपल्या किचनच्या आणि या बेडरूमच्या दरवाजाला मी इथे लावले. हा लाईटचा एक फोकस आहे, तो इथं वरती लावला म्हणजे हा सरळ गणपती बाप्पावर जाणार. जो कलरवाला आहे फोकस आहे तो सरळ बाप्पावर जाणार म्हणून इकडे लावल्यात. आणि अजून इकडे साहेबांची काही चालली. लाईटिंग रात्री लावल्या नव्हत्या आम्ही, कारण उशीर पण खूप झालेला आणि काही कुठं कुठं ठेवले ते भेटत पण नव्हत्या. आता त्यांचं हे चाललंय, पण मी काय आणले दादरवरून पहिले ते दाखवते, मग साहेबांचं डेकोरेशन दाखवते मी तुम्हाला, कारण अजून थोडंसं चालू आहेत. तर ताई तुम्हाला सगळा पसारा दिसत असेल. आज घरात सगळा पसारा दिसणार आहे. आजच्या दिवस फक्त आजच्या दिवस पसारा दिसणार आहे. असू द्या, कारण आता बघा सण सुद्धा असल्यावर सगळं आपण गोंधळ काढतो. आवाज माझा थोडासा चेंज आहे, नाकात आवाज येतो कारण सर्दीच खूप जाम झालेली एकदम. तर मी काय केलं, ही भांड्याची जाळी घेतली खाली इथं नको ठेवायला म्हणून. आता आपला पाठ दुसरा आहे. मागच्या वर्षीपर्यंत आपला 2.5 फुटाचे बाप्पा असायचे. यावर्षी यशचं काय होतं, यश बोललेला मी 3 फुटाचे बाप्पा आणणार म्हणून. तर तुम्हाला दाखवते. हे बघा, हा 3 फुटाच्या मूर्तीसाठी आपला हा पाठ घेतलाय मी. 450ला घेतलाय, कारण सगळं बघून घ्यावं लागतं. त्यावर बाप्पा बसले पाहिजे व्यवस्थित, थोडी पकडायला पण जागा पाहिजे. तर हा 450ला घेतला. तर या पाटावर मी सामान ठेवते सगळं आणि मग तुम्हाला एक दाखवते. फळ वगैरे घरात होते, पण तरी मी सगळं फ्रेश आणलंय. हा कपडा आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती, बाप्पा झाकून आणावं लागतात, त्यासाठी मी हा मागच्या वर्षी पण पिंक कलरचाच घेतलेला, पण तो पुन्हा पुन्हा रिपीट नाही करत, प्रत्येक वेळेला वेगळा वेगळा घेते. हा किती भरपूर आहेत, मोठा आहेत. हे बघा, असा छान पिंक कलरचा बाप्पाला असं माहिती आहेत ना. हे बघा, मी तरी असंच करते स्वतः. अशी गाठ मारायची आणि हे असं बाप्पाच्या वरती जो मुकुट असतो त्याच्यावर ठेवायचं, म्हणजे बाप्पा असे झाकले जातात. यांनी अशी साधी फक्त गाठ मारायची असते आणि हे बरोबर अडकून जातं. मी असं करते, तुम्हाला दाखवेल. हा कपडा आणलाय. हा कितीला दिला साहेब आपल्याला? 200 ना, 250ला दिला, कमी नाही केला. हा 250ला दिलाय. मागच्या वर्षी मी 150ला घेतलेला, ह्यावर 250ला. आणि बाप्पासाठी सुरुवातीलाच पहिले आपल्या घरातच, आणि मी जास्वंदाची पण कंठी आणली. आणि ही पण आज दादरला खूप महाग होतं सगळं. लाईटच घेतलीत मी, कारण बाप्पा आपले एकदम असे लाईटच आहे, लाईट कलरचेच असतात. ही कंठी घेतलीत बघा, किती छान दिसते, असे लाईट पिंक कलर. आणि ही कंठी अशी मी घेतली, ही पण 250ला. एकच प्राईज होती, बोलले कमी नाही. बोलले ठीक आहे, असू जाऊ द्या, जे आहे ते. यात मला सुपाऱ्या वगैरे आहे, पण मी कमी नाही पडावं म्हणून आपलं थोड्याशा सुपाऱ्या. ही धूप, जे मी कपाची धूप असते ती, आणि ही बाकी आपण ती उदी बोलतो पण धूप वगैरे. जानवं जे बॉक्समध्ये येतं ना, त्यात जानवं कमी असतं आणि मूर्तीला ते छोटं पडतं. यात गणपती बाप्पाचं सगळं साहित्य असते आणि हे जानवं यात छोटं असतं म्हणून मी एक्स्ट्रा घेतलं, हे वेगळं घेतलंय. जानवं, सुपाऱ्या, गुलाल, अबीर वगैरे सगळं जे काय असेल आहे नाही तेवढं, बुक्का वगैरे सगळं. हा देवाचा कपडा, हा वेगळा पण एक प्लेनमध्ये आणलाय. आणि या लाईटिंग थोड्याशा कमी पडल्या त्या लाईटिंग, बघू आता. अशी ही व्हाईट कलरची, मी हात नाही लावत आहे बॉक्समध्ये. व्हाईट कलरची लाईट आहे ही, कारण बाकीच्या कलरमध्ये आलं, ही व्हाईट पाहिजे. हां, ही अशी खूप मोठी, भरपूर मोठी. किती मीटर आहे काय माहित नाही. 15 मीटर एवढी. आणि या थोडेसे वेगळं, कारण मागच्या वेळेस आमच्या लाईटीचा पूर्ण एक डब्बा बाहेरून गायब झालात. जे गणपती डेकोरेशन काढलेलं, थोडे दिवस सामान बाहेर पडलेलं ना, पूर्ण एक प्लास्टिकचा मोठा डबा भरलेला, जे आता भांड्याची जाळी ना एवढा डबा भरलेला होता, तो झाला गायब. हा छान आहे. एक येलो कलरची अशी येल्लो आणलीत, ही पिंक कलरची, अशी मस्त पिंक कलरची आहेत. छान, थोड्याशा कलरफुल असल्या तर भारी वाटतात.
मी लवकर याला हात लावते, मला भीती वाटते, पण ठीक आहे चला दाखवते. आणि यामध्ये हा जो आपल्याला पाटावर अंतरावायला लागेल तो हा कपडा, हा 150 रुपयाला घेतलाय, कारण मोठा घेतलाय ना, मोठा लागणार. पाटाच्या हिशोबाने हा घेतलाय. आज ते काय जेवढं बोललं तेवढं आपल्याला द्यावं लागत होते. अगदी फुलांमध्ये जे 10 रुपयाचे फुलं ते आज 50 रुपयाला भेटत होते एक एक, त्यामुळे तिथं काही जास्त टेन्शन नाही घेतलं, जे म्हटले ते दिलं. एक गुलाबाचा गुच्छा आणलाय मस्त बाप्पाला, लाल फुल वगैरे, आणि गजरे आणलेत, मोगऱ्याचे पण आणले आणि मिक्स पण आणले. हे आता मला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सगळं, म्हणून मी तुम्हाला दाखवते. कमळ आणले, मी ओमलायला लागले फ्रीजमध्ये ठेवा. आणि वेण्या आणल्यात बघा, ह्या माता राणीला आपल्या वेण्या आणल्यात. ह्या हे सगळं फ्रीजमध्ये भरायचं म्हणून तुम्हाला दाखवत होते. म्हटले नाही तर राहिलं तर बाहेर इतकं महागाचं आणलंय सगळं. 150 रुपये किलो होते आज फुलं. मिक्स पण घ्या किंवा असे घ्या तरी पण 150 रुपये किलोने होते. हार आणले स्वामींना, मोठे मोठे हार 2 आणले, 150 रुपयाला 2 आणले. हे मोठे आहेत, आपल्या स्वामींच्या फोटोला जे लागतात ते मोठे हार आणले. हे गोंडा म्हणजे झेंडूचे फुलं, पिवळे आणि लाल, लाल म्हणजे ऑरेंज. हे पण 150 रुपये किलो होते, तर हे अर्धा किलो घेतलेत. एवढ्या दुर्वा, आता दुर्वा आणून फ्रीजमध्ये ठेवू नका, रोज लागणार दुर्वा, दोन्ही टाईम लागणार नैवेद्य ठेवायला. मी 30 रुपयाच्या एवढ्या दुर्वा घेतल्या. पहिल्या दिवशी तुळस, बेल वगैरे सगळं लागतं. हे सगळं मी 30 आणि 40, 70 रुपयाचं एवढं हे घेतलं. ते तेलाची बॉटल, आपली ही तेलाची बॉटल जी लागती ती, यश आलाय बाहेरून त्याची चालली ती. आणि तुम्हाला याचं नाव सांगते मी विसरले, मी म्हणजे तर नाही का साहेब, हे सुपारीचं पान असतं, त्याचं हे लागतं बाप्पाला, हे लागतं. बाकी या छोट्या वेण्या सगळ्या आपल्या देवाऱ्यातल्या देवांना, या छोट्याशा वेण्या. आंब्याचा गडाळा लागतोय आणि खाऊची पानं, ही आपली नागिलीची पानं ही आणलेत 20 रुपयाचे 25. आणि केळीचं पान, नैवेद्याला केळीचं पान 2 पानं आणलेत, हे 10 रुपयाला दिले. सगळ्यात मेन म्हणजे नारळाचे आमच्याकडे भाव वाढले, एवढे कधीच मागणं होते. 50 रुपयाला एक नारळ झालाय, 50 रुपयाला एक नारळ, 100 रुपयाचे 2 आले, कारण लागतात. एक घट मानतो त्याचा, आणि आपलं दुसरं पण एक कुलदेवीचा वगैरे ठेवतो, तर ते 2 आणले. तर बघा असं झालंय आपलं सगळं डेकोरेशन. आता लाईटिंग वगैरे सगळ्या चालू केल्यात, दोन्ही साईडला समाया लावल्यात. तुम्हाला इथून जवळून दाखवते. हे जे कपडे आहेत आम्ही मागच्या वर्षी लालबागवरून आणलेले, मंडप घातलेला, तर हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. व्हाईट कलरचा पण आहे, पण आज ह्यावेळेस आम्ही व्हाईट नाही वापरला. हा एकदम रेड, म्हणजे असा हळदी कुंकासारखा असा पिवळा एकदम. आणि ह्या प्लास्टिकच्या फुलांचे त्याच्यावरून अशा लाईट सोडल्यात सगळीकडून अशा. इथे खाली पण लाईट सोडून थोडंसं सिम्पल डेकोरेशन केलं या वेळेला आम्ही. आणि आपल्या दिवे तर राहते, दिवे नाही राहत, एक काचेचा दिवा ठेवणार, पण समय लावते, दोन्ही बाजूनी समय अशा लावते मी. हे बघा या लाईटवाल्या समय, कारण आपल्या समय इतक्या मोठ्या मोठ्या पण राहतच नाही. हे असं सिम्पल ह्या वेळेला डेकोरेशन केलेत, पण छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय सगळ्यांना सांगा मला नक्की. आणि हेच सगळ्या वायर इकडे स्वामींकडे पण आणि आपल्या देवघराला पण फिरवल्यात. साहेबांना असं सँडविच मागवलं, त्यांना व्हेजिटेबलवाला लागतं, आणि यशने मला पनीरचं मागवलंय. तुला पण तेच आहे ना दादा? वेगळं आहे ना. मग याच्यामध्ये पनीर आणि मी घेते माझ्यात आहे ना. आणि ते काय त्याबरोबर जाम आणि हे दिलेत, पाऊस आलात. हां आता किती वाजलेत? 11:15 झाले रात्रीचे, आता 11:15 झाले. आता हे सँडविच वगैरे खावे बोलले, जेवण नाही बनवलं संध्याकाळी. तर येत आहे ना तुम्ही पण जेवायला. अजून आवरायचं आहे मला, फ्रीजमध्ये सामान भरायचं आहे सगळं.